घेता नाम विठ्ठलाचे हरपले देहभान मन झाले तल्लीन विठ्ठल विठ्ठल अशीच काहीशी विभूती पुण्यानगरीमध्ये आता पाहायला मिळते आहे। संत ज्ञानोबांची पालखी दिवे घाटातून कूच करते तर तुकोबांची पालखी पुणे शहरातून लोणी काळभोरकडे मार्गस्थ झाली आहे। या दोन्ही पालख्या पुण्यातून मार्गस्थ झाल्या असताना अवघा आसमंत विठूमय झालाय। पुण्यामधून आज संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची पालखी पुढे मार्गस्थ झालेली आहे। हडपसरमधून दोन्ही पालख्या वेगवेगळ्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी हडपसरमधून पुढे दिवेघाट मार्गे सासवडच्या दिशेने मार्गी झाली आहे, तर संत तुकाराम महाराजांची पालखी हडपसरमधून पुढे लोणी काळभोरकडे मार्गास झाली आहे। इथेच आता पालखीचा मुक्काम असणार आहे। पालखी सोहळा पुणे सोलापूर महामार्गावर आल्यानंतर सोलापूर रस्ता वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।